पुलाची शिरोली तालुका हातकणंगले येथील 54 एकर गायरान जागेत मंजूर झालेल्या घनकचरा व मैला गाळ व्यवस्थापन प्रकल्पाचे भूमिपूजन मंगळवारी प्रशासनाच्या उपस्थितीत पार पडले। सोमवारी स्थानिकांच्या विरोधामुळे रखडलेला हा प्रकल्प तहसीलदारांच्या हस्तक्षेपानंतर मार्गी लागला। जिल्हा परिषद सदस्य सलीम महात यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकनियुक्त सरपंच सौ पद्मजा करपे होत्या। पंचायत समिती सदस्य सौ कमल कौंदाडे, ग्रामविकास अधिकारी सौ गीता कोळी यांची प्रमुख उपस्थिती होती। पुलाची शिरोली गावासाठी शासनाने घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी 27 लाख रुपये आणि मळागाळ व्यवस्थापन प्रकल्पासाठी 2,38,00,000 रुपयांचा निधी मंजूर करून ग्रामपंचायतीकडे वर्ग केला आहे। मात्र प्रकल्पासाठी जागा निश्चित न झाल्याने काम रखडले होते। ग्रामपंचायतीने 54 एकर गायरान क्षेत्रातून 5 गुंठे जागेची मागणी केली होती। प्रशासकीय मंजुरीनंतर सोमवारी भूमिपूजनाचा प्रयत्न झाला, मात्र स्थानिक शेतकरी व अतिक्रमणधारकांनी विरोध केल्याने कार्यक्रम थांबवावा लागला। यानंतर तहसीलदार सुशीलकुमार बेल्लेकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आणि महसूल प्रशासनाच्या निर्देशानुसार जागा निश्चित करण्याचे आदेश दिले। त्यानुसार मंगळवारी ठरलेल्या जागेवर कोणताही अनुचित प्रकार न घडता भूमिपूजन पार पडले। यावेळी उपसरपंच विजय जाधव, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष सतीश पाटील, माजी उपसरपंच कृष्णात करपे, बाजीराव पाटील, महमद महात, महादेव सुतार, आरिफ सरजेखान, श्रीकांत कांबळे, दीपक यादव, योगेश खवरे, संदीप तानवडे, प्रशांत कागले, डॉक्टर सुभाष पाटील, बाळासाहेब पाटील, धीरज पाटील तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। सोबतच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि माय महाराष्ट्राला सोशल मीडियावर नक्कीच फॉलो करा।